Hello everyone, welcome to Green World Foundations Array Academy English Medium School and Junior College मांजरी. आपण मागच्या लेक्चरमध्ये बायोलॉजी 11 सायन्सचा याचा सिलेबस राईट करून घेतलेला आहे. त्यामध्ये जे टोटल 16 चॅप्टर आहे याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेतलेली आहे. त्यापैकी आज आपण जो पहिला चॅप्टर आहे लिव्हिंग वर्ल्ड याचा स्टडी करणार आहोत. आता या वर्षी कोरोनामुळे जो काही 25% सिलेबस कट झालेला आहे त्यामध्ये लिव्हिंग वर्ल्ड मधील पॉइंट नंबर 2 टू पॉइंट नंबर 7 सर्व पॉइंट काय झालेले रिड्यूस झालेले आहे. म्हणजे थोडक्यात काय हा जो पहिला चॅप्टर आहे लिव्हिंग वर्ल्ड यामध्ये तुम्हाला फक्त एकच पॉइंट शिकायचा आहे आणि तो आहे व्हॉट इज लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय एवढं तुम्हाला स्टडी करायचं आहे. आणि त्यानंतर हर्बेरियम पासून तर की पर्यंत जे पॉइंट दिले आहे ते पॉइंट तुमचे आत्ताच्या 11च्या एक्झामला येणार नाही, परंतु आपण क्रॅश कोर्स आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा विचार केला तर त्यावेळेस त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. त्यामुळे आपण आता फक्त रिड्यूस झालेला सिलेबस कट करून बाकीचा सिलेबस घेणार आहोत. आणि ज्यावेळेस आपण क्रॅश कोर्सचे लेक्चर स्टार्ट करणार आहोत कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे नीट असेल किंवा सीईटी असेल त्यावेळेस आपण जो राहिलेला सिलेबस आहे जो तुमचा आता 11वीच्या पेपरमध्ये येणार नाही तो सिलेबस आपण घेऊ. ठीक आहे, तर आपण तुम्हाला टोटल 10 क्वेश्चन दिले होते मागच्या लेक्चरमध्ये. त्यामध्ये जो पहिला क्वेश्चन होता व्हॉट इज लिव्हिंग थिंग्स, व्हॉट इज लिव्हिंग थिंग्स हा जो क्वेश्चन होता ते क्वेश्चन आन्सर तुम्ही शोधलेलाच असेल. तर त्या क्वेश्चन संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत व्हॉट इज लिव्हिंग थिंग्स. मग आपल्यामध्ये आणि दगडामध्ये काय फरक आहे असं तुम्हाला सरळ सरळ मी क्वेश्चन विचारतो. दगड आणि जर माणूस बघितलं तर याच्यामध्ये काय फरक आहे तर तुम्ही सांगू शकता की दगड एका जागी फिक्स आहे, तो लोकोमोशन करू शकत नाही. आणि त्यानंतर जर आपण ह्युमन बघितलं तर आपण लोकोमोशन करतो. नंतर तुम्ही सांगू शकता की दगड जो आहे तो आहे तसा राहणार आहे, तसं आपलं नाही. आपली जी आहे ग्रोथ कंटिन्यू चालू असते ठराविक एज नंतर आणि त्यानंतर ॲटोमॅटिक आपली एजिंग होते. एजिंग झाल्यानंतर आपण आपली डेड होते की आपण डेथ होते आपली, हे आपल्याला माहीत आहे. त्यानंतर तुम्ही असं म्हणू शकता की जो आहे त्याला कोणत्या प्रकारचे फिजिकल जे आहे एन्व्हायरमेंट किंवा जे बायोलॉजिकल एन्व्हायरमेंट आहे किंवा जे काही केमिकल एन्व्हायरमेंट आहे त्याला तो कोणत्या प्रकारचा रिस्पॉन्स करत नाही. तो तिन्ही ऋतू आहे त्याच ठिकाणी राहणार आहे. तसं आपला आहे का नाही, आपण वेगळ्या ऋतूमध्ये आपलं जे आहे हॅबिट ते हॅबिट ॲटोमॅटिक काय होत आहे चेंज होत आहे. मग आपल्याला काय करायचं आहे की ॲक्च्युअल लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय याचे आपल्याला जे डेफिनेशन आहे ते डेफिनेशन क्लिअर करायचे आहे. आणि त्याचबरोबर असा कोणता एक क्रायटेरिया आहे किंवा असे कोणती एक थिंग्स आहे का ते आपण म्हणून सांगू शकतो का डॅश डॅश हे जे आहे हे लिव्हिंग थिंग्स आहे आणि डॅश डॅश हे लिव्हिंग थिंग्स नाही. तर आपण एक 1 बाय 1 घेऊ. आता तुमच्या डोक्यात एक आलं असणार आहे, आपण काय करणार आहे का तुमच्या डोक्यामध्ये जे आहे कॅरेक्टर लिव्हिंग थिंगचे ते कॅरेक्टर त्या लिव्हिंग थिंगला उभे करतात की नाही ते बघणार आहोत. त्यापैकी आपण सगळ्यात पहिलं घेऊ, सगळ्यात मेन सर्वात जो पहिला क्रायटेरिया आहे तो आपण घेऊ की लोकोमोशन. ओके, आपलं असं म्हणणं आहे की जेवढे लिव्हिंग थिंग्स आहे ते लोकोमोशन करतात. तर आपण लोकोमोशन जर घेतलं तर या ठिकाणी बरेचसे काय असतात अपवाद असतात. ओके, अपवाद आपल्याला माहीत आहे, प्रत्येक गोष्टीला काय असतात एक्सेप्शन असतात, त्याला आपण काय म्हणतो अपवाद म्हणतो. मग लोकोमोशन जर घेतलं तर लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगमध्ये आपण बघितलं की जेवढे नॉन लिव्हिंग आहे नॉन लिव्हिंग ते लोकोमोशन करत नाही. ओके, लोकोमोशन जे आहे ते करत नाही. परंतु आपण याच्यापैकी जर लिव्हिंग्स घेतली, ओके मी असं म्हणतो या ठिकाणी जे लिव्हिंग्स आहे यापैकी सर्वचे सर्व लोकोमोशन करतात का तर याचा आन्सर काय नाही. आपण डायरेक्ट सडळ ढोबळमानाने जर 2 कॅटेगरी केली, एक आपण प्लॅन्ट घेतला आणि एक ॲनिमल घेतला तर प्लॅन्ट कोणत्याही प्रकारचे लोकोमोशन करत नाही, ते एका जागी फिक्स आहे. आणि त्यासाठी आपण वर्ड वापरतो स्टेशनरी. ओके, स्टेशनरी म्हणजे थोडक्यात काय दे डू नॉट चेंज देअर पोझिशन, त्याला आपण स्टेशनरी म्हणतो. आणि याचे एक्झाम्पल काय प्लॅन्ट आहे. ठीक आहे, जेवढे काही प्लॅन्ट्स असतील ते प्लॅन्ट्स लोकोमोशन करत नाही. त्यामुळं हा जो पहिला क्रायटेरिया आहे लोकोमोशन हा लिव्हिंग थिंगचा क्रायटेरिया होऊ शकत नाही किंवा लिव्हिंग थिंगचं कॅरेक्टर होऊ शकत नाही. ठीक आहे, मग आपण थोडं पुढे जाऊ. मग अजून काय असतं लिव्हिंग थिंग्समध्ये आणि नॉन लिव्हिंगमध्ये तर आपल्या त्याच्यामध्ये एक फरक कळतो की आपण म्हणतो की जेवढे काही लिव्हिंग थिंग्स आहे हे काय करताय ग्रोथ करताय. मग आपण सेकंड क्रायटेरिया घेऊ की जो सेकंड क्रायटेरिया काय असणार आहे ग्रोथ. ग्रोथ म्हणजे थोडक्यात काय सेल डिव्हिजन. ओके, सेल डिव्हिजन होतं आहे कंटिन्युअस आणि या सेल डिव्हिजनमधून एका सेलपासून 2 सेल 2 चे 4 4 4 असं करत करत आपली ग्रोथ होते. आपल्या सर्वांची लाईफ एका सिंगल सेलपासून स्टार्ट झालेली आहे, त्याला आपण झायगॉट म्हणतो. स्पर्म आणि एगचं फ्युजन झालेलं आहे आणि जो पहिला सेल आहे झायगॉट त्या झायगॉटपासून ब्लास्टला तयार झाला आणि नंतर त्याच्यापासून ऑर्गन तयार झाली आणि त्याच्यापासून पुढे एम्ब्रियो तयार झाला आणि शेवटी आपली बॉडी तयार झालेली. त्यामुळं ग्रोथ जर म्हटलं तर ग्रोथ आपण असं म्हणतो का लिव्हिंग थिंग ग्रोथ करता नॉन लिव्हिंग ग्रोथ करत नाही. या ठिकाणी सुद्धा काय अपवाद आहे. एक्झाम्पल सांगतो, आपल्याकडे जेवढे काही डेझर्ट असतील, आपल्याकडे जेवढे काही माउंटन्स असतील, मी एक्झाम्पल घेतो माउंटन्स. ओके, हे जे माउंटन्स आहे
हे माउंटन्सची जी हाईट आहे ती हाईट दिवसेंदिवस काय होते, वाढत जाते. त्यानंतर जे काही आपल्याकडं वाळवंट प्रदेश आहे, आपण त्याला डेझर्ट म्हणतो, वाळवंट प्रदेश, त्याची पण साईज दिवसेंदिवस वाढत चालली. राजस्थानमधील जर आपण ते वाळवंट बघितलं तर तो काय करतोय, त्याची साईज इन्क्रीज करतोय. थोडक्यात साईज इन्क्रीज करतोय, माउंटनचा जो पीक आहे त्याची पण हाईट वाढत जाते. याचा अर्थ काय की ते काय करतंय, ग्रोथ दाखवत आहे. आता ती अननॅचरल असेल, कशा पण पद्धतीने असो, पण त्याची काय होते, ग्रोथ होते. म्हणजे थोडक्यात त्याच्यावर आपण असं सांगू शकतो लिव्हिंग पण ग्रोथ करताय आणि नॉन लिव्हिंग सुद्धा ग्रोथ करताय. त्यामुळं हा जो ग्रोथ फॅक्टर आहे, हा ग्रोथ फॅक्टर सुद्धा लिव्हिंग थिंगचं स्पेसिफिक कॅरेक्टर होऊ शकत नाही. लक्षात घ्या. समजलं का? लोकोमोशन का बरं होऊ शकत नाही? कारण लोकोमोशन नॉन लिव्हिंग पण लोकोमोशन करत नाहीये, आणि त्यानंतर लिव्हिंग थिंग्समधले जे काही प्लॅन्ट्स असतील, स्टेशनरी जेवढे काही ऑर्गॅनिझम असतील ते पण लोकोमोशन करत नाही. त्यामुळं पहिला क्रायटेरिया ठिकाणी फ्लॉप झाला. सेकंड आपण क्रायटेरिया घेतला ग्रोथ. तर याचा आपण सांगू शकतो की जे काही डेझर्ट असतील, जे काही माउंटन असतील, यांची हाईट आणि साईज काय होते, इन्क्रीज होते. याचा अर्थ काय, साईज इन्क्रीज होणे म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, ग्रोथ म्हणतो. लिव्हिंग थिंगची पण ग्रोथ होते आणि नॉन लिव्हिंगची सुद्धा ग्रोथ होते. ठीक आहे. नंतर आपण पुढल्या क्रायटेरिया जाऊ. थर्ड क्रायटेरिया आपण त्याला म्हणू. जो थर्ड क्रायटेरिया आहे तो आपण घेऊ शकतो एज. ओके, एज माहिती वय आपण त्याला म्हणतो. एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम ज्यावेळेस या अर्थावर येतो त्याचा स्पेसिफिक काळ ठरलेला असतो. एका स्पेसिफिक काळानंतर त्याचं जे काही सेल असतील, या सेलची कॅपॅसिटी कमी होत जाते, त्याचं जी ॲबिलिटी आहे ती कमी होत जाते, आणि शेवटी ते सेल काय होत आहे, डेड होत आहे. सेल डेड होत आहे याचा अर्थ टिश्यू डेड होत आहे. टिश्यू डेड होत आहे याचा अर्थ ऑर्गन डेड होत आहे, आणि ऑर्गन डेड होत आहे याचा अर्थ बॉडी डेड होते. ठीक आहे. म्हणजे एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम कशा असतात, मोर्टल असतात. त्यांची डेथ फिक्स आहे, ते स्वतःची डेथ टाळू शकत नाही. मग थोडक्यात काय, एज. पण नॉन लिव्हिंग थिंग्स सुद्धा एज दाखवतात. त्यांच्यामध्ये सुद्धा एजिंग होतं, आणि त्यांच्यामध्ये एजिंग झाल्यानंतर ते काय करताय, स्वतःमध्ये चेंज करताय, किंवा त्यांचं जे काही स्वरूप असेल, त्यांना जे काही स्ट्रक्चर असेल ते स्ट्रक्चर पूर्णपणे चेंज होतं आहे. त्यांसुद्धा थोडंसं आपण म्हणू शकतो डिकम्पोजिशन सुद्धा होतं. मग कसं, एक्झाम्पल सांगतो. आपल्याकडे जेवढी काही सॉईल आहे, ही सॉईल कशापासून तयार झालेली आहे, तर ही सॉईल तयार झालेली आहे दगडापासून. लक्षात घ्या, सॉईल तयार झाली दगडापासून. म्हणजे थोडक्यात काय, दगडाचं एक स्पेसिफिक प्रकारचं स्ट्रक्चर आहे, त्याचं एज झालं. त्याचं एज झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय झालं, त्याच्यामध्ये जे मॉलिक्युल्स असतील ते मॉलिक्युल्स ब्रेक झाले, आणि असं करता करता त्याच्यातून छोटे दगड तयार झाले. छोट्या दगडापासून पुढं आणखी छोटे दगड तयार झाले, आणखी छोट्या दगडापासून शेवटी बारीक दगड तयार झाले, आणि शेवटी त्या दगडांचं कन्वर्जन सॉईलमध्ये झालं. याला खूप मोठा काळ लागतो, परंतु त्यांचं सुद्धा एज होतं. मातीचं सुद्धा एज असतं. एका स्पेसिफिक एज नंतर ती माती, ती जी फर्टिलिटी आहे, आपण त्याला सुपीकता म्हणतो, ती सुपीकता त्याची नाहीशी होते. याचा अर्थ काय, जेवढे काही नॉन लिव्हिंग आहे यांसुद्धा एज होतं. इमारत आहे, आपण एखादी नवीन इमारत मानली तर ती पूर्ण 1000 वर्ष 2 वर्ष राहू शकत नाही, बरोबर ना. एखादी इमारत मानली, एका स्पेसिफिक काळानंतर तिचं पण एज होतं आहे, आणि त्यानंतर ती पडते. आपल्याला एक्झाम्पल माहीत आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की हा जो एज फॅक्टर आहे, हा एज फॅक्टर लिव्हिंग थिंग्स पण दाखवत आहे आणि नॉन लिव्हिंग सुद्धा दाखवत आहे. त्यामुळं एज इट इज नॉट अ स्पेसिफिक क्रायटेरिया ऑफ लिव्हिंग थिंग्स. 3 तर कट झाले, लोकोमोशन पण कट झालाय, ग्रोथ पण कट झालाय, एज पण कट झालाय. मग अजून बघा बरं, अजून याच्यामध्ये आपण काय ॲड करू शकतो की जेणेकरून आपण सांगू शकतो की हा जो क्रायटेरिया आहे, हा क्रायटेरिया तो जो काही लिव्हिंग थिंग्स आहे त्याचा असणार आहे. ठीक आहे. तर आपण आणखीन एक्झाम्पल घेऊ. आता ही झाली एज. तर आता आणखीन तुम्हाला एक आठवला असणार आहे, चौथा, आणि तो जो आहे तो तुम्ही म्हणता रिप्रोडक्शन. ओके, मी या ठिकाणी करतोय, लिहितोय. ओके, 4 नंबरला तुम्ही म्हणता जो रिप्रोडक्शन आहे, रिप्रोडक्शन म्हणजे काय, फॉर्मेशन ऑफ न्यू वन बाय देअर पॅरेंट्स. न्यू स्पेसिस फॉर्म होते प्री एक्झिस्टिंग स्पेसिसपासून. म्हणजे एक सेम स्पेसिस आहे, त्या सेम स्पेसिसपासून सेम ती स्पेसिस तयार होणे, त्याला आपण काय म्हणतो, रिप्रोडक्शन. ही रिप्रोडक्शन 2 प्रकारचे असतात. एक असतात सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि एक असतात असेक्शुअल रिप्रोडक्शन. हे 2 टाईप आपल्याला माहीत आहे. तुम्ही हे 10th ला शिकलेले आहे. तुम्हाला जो चॅप्टर नंबर 3 होता 10th मध्ये, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्यामध्ये तुम्ही सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन दोन्ही टाईप डिटेलमध्ये बघितलेले आहे. त्यामुळं माहीत नसेल तर एकदा 10th बुक वाचा. ते 3rd नंबरचा चॅप्टर जो आहे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2, त्यामध्ये तुम्हाला हे डीपमध्ये दिलेलं आहे. मग रिप्रोडक्शन जर आपण म्हटलं तर आपण असं म्हणतो की एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोडक्शन करतो. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम स्वतःपासून स्वतःसारखा एक तयार करतो. इट इज ट्रू. हे 100% खरं आहे का? इथं पण काय अपवाद आहे. अपवाद हा वर्ड या ठिकाणी, ज्या ठिकाणी अपवाद येणार ते त्याचं कॅरेक्टर होऊ शकत नाही, आणि ज्या ठिकाणी स्पेसिफिक येणार त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा अपवाद नाही, तेच कॅरेक्टर आपण म्हणू शकतो का लिव्हिंग थिंग्स आहे. ओके, मग बघा
यामध्ये आपण एक्झाम्पल घेऊ का सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोडक्शन करत नाही, याचं आपल्याला एक्झाम्पल घ्यायचं आहे. आता इथं नॉन लिव्हिंग जे आहे दगड असतील वगैरे असतील हे रिप्रोडक्शन करत नाही, पण ते फॉर्म करताय, दगडापासून माती तयार होते, एक प्रकारचं रिप्रोडक्शनच आहे. एका मॅटरपासून दुसरा वेगळा मॅटर तयार होणे एक प्रकारचं काय रिप्रोडक्शन आहे. सॉईलची फर्टिलिटी आपण वाढवतो, त्याच्यामध्ये मॉलिक्यूल ॲड करतो, ते सुद्धा एक प्रकारचं काय रिप्रोडक्शन आहे. पण याच्यामध्ये न जाता आपण काय करू का जेवढे काही इंडिव्हिज्युअल असतील लिव्हिंग थिंग्स मधले त्यामधले एक्झाम्पल बघू. आता याचं एक्झाम्पल मी घेतो हनीबी. ओके, हनीबी. आता हनीबीमध्ये तुम्हाला माहीत असेल 3 प्रकारचे कास्ट सिस्टीम आहे त्याच्यामध्ये. एक असते क्वीन, ओके, नंतर असतात वर्कर आणि नंतर असतात ड्रोन. यापैकी हे ड्रोन जे आहे हे काय असतात मेल असतात आणि जी क्वीन आहे ही काय असते फिमेल असते. परंतु यापैकी जे वर्कर बीज आहे हे कसे असतात स्टेराईल असतात. स्टेराईल असतात म्हणजे दे डू नॉट रिप्रोड्यूस, ते स्वतःचं रिप्रोडक्शन करू शकत नाही. ओके, ते फिमेलमध्ये पण टाकू शकत नाही आपण आणि मेलमध्ये पण टाकू शकत नाही. मग हे जे वर्कर आहे हे वर्कर तर लिव्हिंग आहे ना, परंतु ते रिप्रोडक्शन करू शकत नाही. त्यामुळं वर्कर रिप्रोडक्शन करत नसल्यामुळं आपण असं होऊ शकत नाही का जेवढे ॲनिमल आहे जेवढे ऑर्गॅनिझम आहे ते रिप्रोडक्शन करतात. त्यामुळं हा जो क्रायटेरिया आहे हा क्रायटेरियासुद्धा काय झाला या ठिकाणी फ्लॉप झाला. हा क्रायटेरियासुद्धा आपण त्याला वापरू शकत नाही. अजून एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, ते लाकूड कुजणारे जे आहेत टर्माइट्स वगैरे ते माहीत असतील, वाळवी म्हणतो आपण त्यांना. त्यानंतर आपले जे घरात मुंग्या असतात ह्या मुंग्या, तर यांच्यामध्ये सुद्धा ही सिस्टीम आहे. क्वीन असते, ड्रोन असते आणि वर्कर असतात. यापैकी जेवढे काही वर्कर आहे ओके ते वर्कर रिप्रोडक्शन करत नाही, त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या रिप्रोडक्शनची ॲबिलिटी नसते. त्यामुळं आपण सांगू शकतो की हा रिप्रोडक्शन जो आहे फॅक्टर, हा फॅक्टर लिव्हिंग थिंगचा नाही, तो सगळ्यांना लागू होत नाही. त्या ठिकाणी काय अपवाद आहे. लोकोमोशनमध्ये पण अपवाद आहे, ग्रोथमध्ये सुद्धा अपवाद आहे, एजिंगमध्ये सुद्धा अपवाद आहे, त्यानंतर रिप्रोडक्शनमध्ये सुद्धा अपवाद आहे. मग आपले सगळे कॅरेक्टर संपले. लिव्हिंग थिंगचे एवढेच कॅरेक्टर आहे, ते लोकोमोशन करतात, ते ग्रोथ दाखवतात, त्यांचं एज होतं, त्यांचे डेथ होते, ते जन्माला येतात, ते रिप्रोडक्शन करतात, सेक्शुअल असेल किंवा असेक्शुअल असेल. असेक्शुअल जर म्हटलं त्यामध्ये कोणत्या प्रकारचे गॅमेट्स येत नाही. गॅमेट्स आपल्याला माहीत आहे, फिमेल गॅमेट, मेल गॅमेट. मेल गॅमेटला आपण स्पर्म म्हणतो, फिमेल गॅमेटला आपण एग्ज म्हणतो. दोन्हीचं फ्युजन होतं, त्या ठिकाणी त्यांचं फर्टिलायझेशन होतं. फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगोट तयार होतो आणि त्या झायगोटपासून सेक्शुअल रिप्रोडक्शन थ्रू एक इंडिव्हिज्युअल तयार होतो, एक ऑर्गॅनिझम तयार होतो. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये असं कोणत्या प्रकारचे जे गॅमेट आहे गॅमेट येत नाही. त्यांचं रिप्रोडक्शन त्यांच्या बॉडीच्या पार्टपासून होतं किंवा पूर्ण बॉडीपासून होतं. त्यामध्ये युनिसेलर मल्टीसेलर रिप्रोडक्शन कसं होतं तुम्ही एकदा ते 10चं बुक उचका, त्यामध्ये बघून घ्या. मग आता हे सर्व संपले. मग तुम्ही आज एखादा सांगू शकता का कॅरेक्टर, का ते कॅरेक्टर फक्त आणि फक्त जे लिव्हिंग थिंग्स आहे याच्यामध्ये आढळतं, त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा आपण अपवाद पण नसतो आणि ते फक्त स्पेसिफिक कॅरेक्टर आहे लिव्हिंग थिंग्सचं. आणि त्या एका स्पेसिफिक कॅरेक्टरवरून आपण सांगू शकतो की लिव्हिंग थिंग्स म्हणजे अशा प्रकारे हे कॅरेक्टर त्यांच्यामध्ये आहे म्हणून लिव्हिंग थिंग्स आहे. ओके, मग आपण काय करू, थोडक्यात त्याच्यावर थोडा विचार करू. हे 4 तुमच्या लक्षात आले असतील. ठीक आहे, मी याला थोडंसं रब करतो कारण आपल्याला ठिकाणी थोडी जागा लागणार आहे. आता मी काय करतो, एक क्रायटेरिया घेतो आणखी पुढला, मला थोडं आठवतं आहे. ठीक आहे, तुम्हाला आठवलं असेल, मे बी आठवलं असेल तर खाली कमेंटमध्ये सांगू शकता. आता मी तो क्रायटेरिया जो आहे 5 नंबरचा तो मी क्रायटेरिया घेतो मेटाबॉलिझम. ओके, काय घेतो मी मेटाबॉलिझम. बऱ्याच जणांना याचं मिनिंगच माहीत नसेल. व्हॉट इज मेटाबॉलिझम? तर लिव्हिंग थिंग्समध्ये काय होतं आहे की कंटिन्युअस केमिकल रिॲक्शन घडत आहे. म्हणजे आपण सांगू शकतो केमिकल reaction occurs in the body for energy production is called as the metabolism. आपण काहीतरी घेतोय त्याचं कन्वर्जन कशामध्ये तरी करतोय. ठीक आहे, त्याला म्हणतात मेटाबॉलिझम. आपल्या बॉडीमध्ये जेवढे काही केमिकल रिॲक्शन चालतात त्या केमिकल रिॲक्शनची जी सम आहे त्याला म्हणतात मेटाबॉलिझम. आणि कशासाठी चालतात, कंटिन्युअस एनर्जी प्रोडक्शन. म्हणजे मेटाबॉलिझमचा स्टडी करतोय म्हणजे आपल्याला कशा स्टडी करावं लागणार आहे, एनर्जी प्रोडक्शनचा. ओके, एनर्जी प्रोडक्शनचा. ओके, म्हणजे जे बॉडीमध्ये एनर्जी प्रोडक्शन करतात ओके त्यांनाच आपण काय म्हणतो लिव्हिंग थिंग्स म्हणतो. म्हणजे थोडक्यात काय जे मेटाबॉलिझम दाखवतात, ज्यांच्या बॉडीमध्ये कंटिन्युअस केमिकल रिॲक्शन चालू असतात त्यांना आपण काय म्हणतो लिव्हिंग थिंग्स. आणि याला अपवाद नाही.
एनर्जी प्रोडक्शन तुम्ही म्हणताना अपवाद आहे का जे आपण ॲटम म्हणतो त्या ॲटममध्ये पण एनर्जी आहे, पण त्यांच्यामध्ये कंटिन्युअस जे आहे केमिकल रिॲक्शन ती चालत नाही. केमिकल रिॲक्शन चालते कशासाठी? एनर्जी प्रोडक्शनसाठी. आणि एनर्जी कशासाठी लागते? जेवढे आपल्या बॉडीमधल्या सेल आहे यांचं काम चालवण्यासाठी. जोपर्यंत एनर्जी प्रोडक्शन आहे तोपर्यंतच आपली बॉडी कशी असते? लिव्हिंग असते. आणि ज्यावेळेस एनर्जी प्रोडक्शनमध्ये बिघाड होतो आपले काय होते? डेथ होते. त्यामुळं मेटाबॉलिझम इट इज दी स्पेसिफिक कॅरेक्टर ऑफ लिव्हिंग थिंग्स, हे लक्षात ठेवायचं. हे कधीच विसरायचं नाही. बाकी ग्रोथ, एज, रिप्रोडक्शन, लोकोमोशन हे जे असतील हे याच्यामध्ये येत नाही. फक्त कोणता कॅरेक्टर आहे? मेटाबॉलिझम. मग हे जे मेटाबॉलिझम आहे हे मेटाबॉलिझम दोन प्रकारचं असतं. एकाला म्हणतात कॅटाबॉलिझम, एकाला म्हणतात ॲनाबॉलिझम. थोडक्यात आपण बघू. फॉर एक्झाम्पल मी असं म्हणतोय की आपण फूड घेतोय. ओके, आपण काय घेतोय? फूड घेतोय. आणि फूडचं कन्वर्जन कशामध्ये होतं आहे? एनर्जीमध्ये होतं आहे. ओके, आणि परत आपण काय करतोय? ह्या एनर्जीचा यूज करून आपण स्पेसिफिक प्रकारचे सेल असतील किंवा बॉडी मॅटर असेल हा तयार करतोय. येते तुमच्या लक्षात? ओके, येते तुमच्या लक्षात? थोडक्यात काय? आपण फूड घेतोय, फूडपासून आपल्याला भेटते एनर्जी, आणि एनर्जीचं कन्वर्जन करून आपण परत काय करतोय? सेल तयार करतोय, टिश्यू तयार करतोय, आपल्या बॉडीला जे आवश्यक असणाऱ्या गोष्टी त्या तयार करतोय. मग थोडक्यात काय? या फूडचं आपण काय करतोय? ब्रेकडाऊन करतोय. ओके, याचं काय करतो आपण? ब्रेकडाऊन करतोय. आणि याचं ब्रेकडाऊन जे करतो आपण फूडचं त्याला म्हणतात कॅटाबॉलिझम. काय म्हणतात त्याला? कॅटाबॉलिझम. हा वर्ड लक्षात ठेवायचा. कॅटाबॉलिझम इज दी वन ऑफ दी प्रोसेस ऑफ मेटाबॉलिझम. आणि नंतर आपण काय करतोय? कॅटाबॉलिझम करून, फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, मी इथं प्रोटीन घेतोय. ओके, आम्ही प्रोटीन घेतलाय. हा प्रोटीनचं कन्वर्जन मी कशामध्ये केलंय? अमिनो ॲसिडमध्ये केलंय. अमिनो ॲसिडमध्ये केलंय. ही जी प्रोसेस आहे कशात ब्रेकडाऊन झालं? अमिनो ॲसिडचं. त्याला म्हणतात कॅटाबॉलिझम. ओके, यासाठी मी काय वापरली? एनर्जी वापरली. एनर्जीचा यूज पडतो. ठीक आहे. आता जे अमिनो ॲसिड आहे या अमिनो ॲसिडपासून मी परत वेगळ्या प्रकारचा प्रोटीन तयार केलेला आहे. ओके, यापासून परत मी वेगळ्या प्रकारचा प्रोटीन तयार केलेला आहे. मग यासाठी जी प्रोसेस आहे, मग थोडक्यात काय? एनर्जी आहे आणि एनर्जीपासून आपण बॉडी मॅटर तयार केला, म्हणजे परत आपण काय केला? दुसरा प्रोटीन तयार केला. ही जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला म्हणतात ॲनाबॉलिझम. ओके, ॲनाबॉलिझम हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ब्रेकडाऊन म्हणजे कॅटाबॉलिझम, आणि रिजॉईन ओके परत एकत्र करणे रिजॉईन म्हणजे काय ॲनाबॉलिझम ही वर्ड तुम्ही लक्षात ठेवायचे. आणि कॅटाबॉलिझम आणि ॲनाबॉलिझम हे कायसाठी चालतं सगळं एनर्जी प्रोडक्शन. आणि एनर्जी प्रोडक्शन म्हणजेच काय केमिकल रिॲक्शन ऑकर्स इन दी बॉडी फॉर एनर्जी प्रोडक्शन इट कॉल्ड ॲज दी मेटाबॉलिझम. आणि मेटाबॉलिझम म्हणजे काय इट इज दी स्पेसिफिक कॅरेक्टर ऑफ लिव्हिंग थिंग्स. आणि याच्यावरूनच आपण लिव्हिंग थिंग्सला आयडेंटिफाय करू शकतो किंवा आपण त्याला मेटाबॉलिझमला लिव्हिंग थिंगचं स्पेसिफिक कॅरेक्टर म्हणू शकतो. हे सोडून बाकीचं कोणतंही कॅरेक्टर लिव्हिंग थिंगला जे आहे आपण म्हणतो क्रायटेरिया तो ओबे करत नाही. ठीक आहे, दिस इज दी 5 बेसिक कॅरेक्टर. त्यापैकी मेटाबॉलिझम फक्त फुलफिल आहे, बाकीचे फुलफिल नाही. तुम्हाला एक गोष्ट समजला आहे, ब्रेकडाऊन करणे म्हणजे कॅटाबॉलिझम आणि मेकिंग करणे मेकडाऊन किंवा आपण त्याला काय म्हणतो मेकिंग म्हणतो त्याला आपण काय म्हणतो ॲनाबॉलिझम. ओके, या ठिकाणी थोडं स्पेलिंगमध्ये मिस्टेक असू शकते, तुम्ही ते चेक करून घ्या. या दोन प्रोसेस झाल्या. आपण मेटाबॉलिझममध्ये मेटाबॉलिझमचा विषय मिटला, तुम्हाला कॅटाबॉलिझम समजलं, तुम्हाला ॲनाबॉलिझम समजलं, तुम्हाला लोकोमोशन समजलं, तुम्हाला एज समजलं, तुम्हाला रिप्रोडक्शन समजलं, तुम्हाला ग्रोथ समजली. हे सगळे फॅक्टर तुम्हाला समजलेले आहे. आणि एवढाच फक्त टॉपिक तुमचा जो चॅप्टर आहे फर्स्ट लिव्हिंग वर्ल्ड यापैकी आता 11च्या एक्झामला आहे तो आपण आता कव्हर केला आहे. त्यानंतर तुम्ही जर तुमचं बुक बघितलं त्या बुकमध्ये तुम्हाला बरेचसे क्वेश्चन दिलेले आहेत. ते क्वेश्चनचे आन्सर मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. काही क्वेश्चन मी तुम्हाला देणार आहे आणि त्याचे आन्सर तुम्ही मला जे नेक्स्ट बायोलॉजी लेक्चर होईल त्यावेळेस सांगायची आहेत. तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये हा आता तुम्हाला एक आन्सर भेटलंय व्हॉट इज लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग थिंग्स आपण कशाला म्हणतो तर तुम्हाला त्याचा आन्सर भेटलंय का जे मेटाबॉलिझम दाखवत आहे जे केमिकल रिॲक्शन दाखवत आहे फॉर एनर्जी प्रोडक्शन त्याला आपण काय म्हणतो लिव्हिंग थिंग्स म्हणतो. तुम्हाला एका क्वेश्चनचे आन्सर भेटलेला आहे. आता राहिले जे 9 क्वेश्चन आहे त्या 9 क्वेश्चनचे आन्सर तुम्ही शोधलेली आहेत. आता पुढे जे झूम मीटिंग घेणार आहोत आपण त्यामध्ये तुम्ही ते क्वेश्चनचे आन्सर द्यायचीच आहे. मस्ट कंपल्सरी देणारच आहात. ओके, आणि आज तुम्हाला जे क्वेश्चन देणार आहे ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये जे तुम्ही नोटबुक केलेले आहे बायोलॉजीसाठी त्या नोटबुकमध्ये तुम्ही ते क्वेश्चन लिहून घ्यायचे आहे आणि ते जे क्वेश्चन आहे त्याचे आन्सर मला पुढल्या लेक्चरला सांगायचे आहे. त्यांनी कॅन यू रिकॉल म्हणून सांगितलं या ठिकाणी बघा. त्यांनी पहिल्यांदा म्हटलेलं आहे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे आपण ते सर्व आता बघितलं आहे. तुम्हाला हा जो फर्स्ट क्वेश्चन आहे त्या फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर भेटलं.
सेकंड त्यांनी क्वेश्चन विचारला आहे इनलिस्ट दी कॅरेक्टर्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टर सांगा. तर आपण जे आता 5 घेतले आहे 5 कॅरेक्टर कशाचे लिव्हिंगचे आहे. पण त्यापैकी फुलफिल फक्त कोणता आहे मेटाबॉलिझम आहे. पण बाकीचे मग कॅरेक्टर आहे ना आपण ग्रोथ करतो पण ते आपलं कॅरेक्टर झालंय. आपली एज होते ते पण आपलं कॅरेक्टर झालंय. आपण रिप्रोडक्शन करतोय ते सुद्धा आपलं कॅरेक्टर झालंय. आपण लोकोमोशन करतोय ते सुद्धा आपलं कॅरेक्टर झालंय. आणि आपण जर प्लॅनचा विचार केला त्याच्यामध्ये सेलवाला आहे ते त्यांचं स्पेसिफिक कॅरेक्टर आहे. आणि त्यानंतर ते काय करताय फोटोसिंथेसिस ते सुद्धा त्यांचं स्पेसिफिक कॅरेक्टर आहे. त्याने लास्ट क्वेश्चन विचारला आहे त्याच्यामधला कॅन यू रिकॉल मधला पेज नंबर 1 वर लिव्हिंग वर्ड चॅप्टर नंबर 1 मधला वेदर ऑल ऑर्गॅनिझम आर सिमिलर जस्टिफाय युअर आन्सर. सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम सारखे आहेत का असं त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे. मग हा क्वेश्चन मी तुमच्यासाठी देतो. सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम सारखे आहेत का. वेदर ऑल ऑर्गॅनिझम आर सिमिलर ऑर नॉट. या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही मला पुढल्या लेक्चरला सांगायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी परत अजून 3 क्वेश्चन विचारले आहे. त्यापैकी त्यांनी म्हटलेलं आहे पहिला हाऊ कॅन वी स्टडी लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम ॲट अ ग्लान्स. आपण एवढे खूप मिलियनमध्ये बिलियनमध्ये एवढे ऑर्गॅनिझम आहे यांचा स्टडी कसा करतो किंवा यांचा आपण स्टडी करू शकतो का. करू शकत असेल तर कसा असं त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे. तर याचा आन्सर तुम्ही मला सुद्धा सांगायचं आहे. त्यासाठी मी सांगितलं होतं का जे बेसिक फाउंडेशनचे लेक्चर आहे ते बघा. ज्यांनी ते लेक्चर बघितले असेल त्यांना हे क्वेश्चनचे आन्सर 100% देता येणार. आणि ज्यांनी बघितले नसणार त्याला याचा आन्सर देता येणार नाही. पुढला त्यांनी क्वेश्चन विचारला आहे वेदर ऑल ऑर्गॅनिझम प्रिपेअर देअर ओन फूड मटेरियल. सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्यांचं फूड मटेरियल प्रिपेअर करतात का असं त्यांनी क्वेश्चन विचारलेलं आहे. तर याचा आन्सर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. जेवढं काही नेचरमध्ये फूड आहे किंवा जेवढं काही अर्थवर फूड आहे जेवढं काही लिव्हिंग थिंगमध्ये फूड आहे हे सगळं फूड एका स्पेसिफिक प्रकारच्या सोर्सपासून येतं आणि त्याला आपण म्हणतो सन. जो सन आहे सोलर सिस्टीममधला सन हा सन फक्त जेवढं काही अर्थवर फूड मटेरियल आहे त्याला रिस्पॉन्सिबल आहे आणि त्याचीच एनर्जी आपण वापरतो. तुम्ही म्हणताल कशी. सिंपल आहे. सन जो आहे हा काय करतोय लाईट एनर्जी देतोय. कोणती एनर्जी देतोय लाईट एनर्जी. आणि आपल्या लिव्हिंग थिंग्समध्ये काही असे ऑर्गॅनिझम आहे का ते काय करताय लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये करताय केमिकल एनर्जीमध्ये. आपल्या बॉडीमध्ये जेवढी एनर्जी आहे इट इज ए केमिकल एनर्जी. पण आपल्यामध्ये आलेली आहे ते आपण डायरेक्ट कोणतरी फूडच्या मार्फत घेतलेली आहे. पण आपण डायरेक्ट कोणती बघतोय का अर्थवर जी एनर्जी आहे ती कुठून आली ती बघतोय. मग लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जीमध्ये जे कन्वर्ट करणारे ऑर्गॅनिझम आहे त्यांना म्हणतात ऑटोट्रॉप्स. त्यांना काय म्हणतात ऑटोट्रॉप्स. तुम्हाला मी आन्सर कशा देतोय. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे वेदर दी ऑल ऑर्गॅनिझम प्रिपेअर देअर ओन फूड मटेरियल. हे जे अर्थवरचे सगळे जे काही ऑर्गॅनिझम आहे सगळे त्यांचं फूड मटेरियल स्वतः तयार करतात का असं क्वेश्चन विचारलेलं आहे. त्याचा आन्सर मी तुम्हाला देतोय. आपण काय सांगितलं सन कोणती एनर्जी देतोय लाईट एनर्जी. आणि ह्या लाईट एनर्जीचं कन्वर्जन केमिकल एनर्जीमध्ये करणारे काय असतात काही ऑटोट्रॉप्स असतात. मग ऑटोट्रॉप्स कोणते तुम्हाला 5 किंगडम माहीत पाहिजे त्यासाठी ऑटोट्रॉप्स कोणते 5 किंगडम माहीत असेल तर तुम्ही सांगू शकता त्यापैकी ऑटोट्रॉप्स कोणते. तुम्हाला एक सांगतो ऑटोट्रॉप्स ऑल प्लांट्स आर ऑटोट्रॉप्स. आणि अजून एक आहे सेकंड प्लॅन्ट एक आहे आणि अजून एक आहे ते तुम्ही शोधा. दुसरा कोणते ऑटोट्रॉप्स आहे ना प्लॅन्ट सोडून ते तुम्ही शोधायचे आणि मला त्याचं पण आन्सर सांगायचं. राईट करून घ्या क्वेश्चन. ओके. आता ह्या एनर्जीचं कन्व्हर्जन करण्यासाठी यांच्यामध्ये असतात स्पेसिफिक प्रकारचे ॲबिलिटी आणि त्याला आपण म्हणतो फोटोसिंथेसिस. त्याला काय म्हणतो आपण फोटोसिंथेसिस. नावच आहे. फोटो म्हणजे लाईट आणि सिंथेसिस म्हणजे प्रोडक्शन. लाईट प्रोडक्शनचं कन्वर्जन करून ते काय करताय केमिकल एनर्जी तयार करताय. आणि ते तुम्हाला रिॲक्शन माहिती C6H12O6 ती पूर्ण रिॲक्शन तुम्हाला माहीत आहे. तुम्ही 9th ला शिकलेले आहात 10th ला पण शिकलेले आहे. ती रिॲक्शन जी आहे ती करून ठेवा. मग काय होतंय ही जी केमिकल एनर्जी आहे ही केमिकल एनर्जी हे तयार करत असल्यामुळं हे सगळे जे प्लॅन्ट्स आहे ह्या प्लॅन्ट्सला आपण काय म्हणतो प्रोड्युसर. काय म्हणतोय प्रोड्युसर. 5 किंगडम सिस्टीम जर माहीत असेल तर प्रोड्युसर म्हणजे काय हे तुम्हाला समजणार आहे. मग आपण काय करतोय की हे जे प्लॅन्ट्स आहे ह्या केमिकल एनर्जीचं फक्त आपण काय करतोय पुढं काय करतोय एक्सचेंज करतोय. मग हे जे प्रोड्युसर आहे या प्रोड्युसरपासून जी आलेली एनर्जी आहे इन दी फॉर्म देअर स्ट्रक्चर लीफ असतील फ्रूट असतील फ्लावर असतील रूट असतील शूट असतील सगळ्या फॉर्ममध्ये कोण घेत आहे ॲनिमल्स घेत आहे. कोण घेत आहे ॲनिमल्स. प्लॅन्ट्सपासून कोण घेत आहे ॲनिमल्स घेत आहे. म्हणून जे ॲनिमल्स आहे याला आपण काय म्हणतो कन्झ्युमर. काय म्हणतो याला कन्झ्युमर. आणि लास्टला हे ॲनिमल्सपासून ते कुठं जात आहे
डिकम्पोजर. कोण जात आहे? डिकम्पोजर. आणि हे जे डिकम्पोजर आहे ते डिकम्पोजर कोणते असतात? फंगस. जो ग्रुप आहे फंगस तो काय असतो? डिकम्पोजर असतो. मग थोडक्यात काय, सनपासून लाईट एनर्जीचं कारण केमिकल एनर्जीमध्ये ऑटोट्रॉप्स करतात आणि त्याला जे याच्यावर डिपेंड आहे हे दोन ॲनिमल्स आणि फंगस या दोन्हीला आपण काय म्हणतोय? हे दोन जे आहे याला आपण काय म्हणतोय? हेटेरोट्रॉप्स. काय म्हणतो याला आपण? हेटेरोट्रॉप्स. हेटेरोट्रॉप्स म्हणजे दे नॉट प्रिपेअर देअर फूड मटेरियल, दे डिपेंड ऑन अदर. जे दुसऱ्यावर डिपेंड आहे त्याला हेटेरोट्रॉप्स म्हणतात आणि जे स्वतः प्रिपेअर करतात त्याला काय म्हणतात? ऑटोट्रॉप्स. ऑटोट्रॉप्स असतात प्रोड्युसर, दे आर प्लांट. प्लांटपासून ॲनिमल घेत आहे आणि ॲनिमलपासून कोण घेत आहे? डिकम्पोजर. जेवढे काही प्लॅन्ट्स डेड होत आहे, जेवढे काही ॲनिमल डेड्स होत आहे त्यांचं डिकम्पोजन करून त्याच्यावर फिडिंग कोण करत आहे? फंगस करत आहे. किंगडम फंगी. 5 किंगडम जर माहीत असेल तर हे स्ट्रक्चर तुम्हाला समजणार आहे. आता यातल्या लक्षात काय ठेवायचं क्वेश्चननुसार की सर्व जे ऑर्गॅनिझम आहे स्वतःचं फूड मटेरियल स्वतः तयार करू शकत नाही. त्यासाठी त्यांच्या बॉडीमध्ये काय पाहिजे? फोटोसिंथेटिक ॲबिलिटी पाहिजे. आणि ते जे पिगमेंट आहे त्या पिगमेंटला आपण काय म्हणतो? क्लोरोफिल पिगमेंट. ओके, क्लोरोफिल पिगमेंट. आणि क्लोरोफिल पिगमेंट असल्यामुळं ते काय करताय? लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जीमध्ये करताय. आता या ठिकाणी मला एक क्वेश्चन आठवला आहे. क्वेश्चन असा आहे का जेवढे आपण प्लॅन्ट्स बघतो ना ते कसे असतात? ग्रीन. ओके, आणि तुम्ही आतापर्यंत काय शिकलेले? काही ग्रीन का बरं असतात? त्यांच्यामध्ये काय? क्लोरोफिल आहे, बरोबर ना. पण फ्लावरचा कलर पण वेगवेगळा असतो. सर्वच प्लॅन्ट ग्रीन असतात का? अजिबात नाही. तुम्ही जे ड्युरांटा लावताय त्याचे पानं जे आहेत येलो कलरचे असतात, काहींचे ब्राऊन कलरचे असतात. मग हा त्याला जो कलर आहे तो कलर कशामुळे येतो याचा आन्सर तुम्ही मला सांगायचं आहे. ठीक आहे, प्लॅन्ट. आणि हे पण आन्सर सांगायचं आहे का प्लॅन्ट ग्रीन कलरच्या का बरं असतात. आणि याचा आन्सर डेफिनेटली क्लोरोफिल नाही. तुम्ही म्हणत असाल का क्लोरोफिल पिगमेंट यांच्यामध्ये आणि क्लोरोफिल पिगमेंटमुळे त्यांच्यावर ग्रीन कलर आलेला आहे. तर हे आन्सर तुमचं पूर्णपणे चुकीचं आहे. तुम्ही आतापर्यंत असं शिकलाय पण हे चुकीचं आहे. त्यामुळे काय करायचं आहे? प्लॅन्टचा कलर ग्रीन का बरं आहे किंवा काहींचा वेगळा का बरं आहे, कलर फॅक्टर कशामुळे आला ते तुम्ही मला सांगायचं आहे. ओके, ह्या तुम्ही इक्वेशन लिहून घ्या. आणि जेवढे काही फोटोसिंथेटिक आहे ते मे बी ग्रीन कलरचेच असतात आणि ते काय करताय? केमिकल एनर्जी तयार करताय. हीच केमिकल एनर्जी आपण वापरतोय आणि आपण फक्त त्याचा एक काय भाग आहे. ही एनर्जी आपण दुसरी कोणाला तरी देणार आहे, आपण कोणाकडून तरी घेतलेली आहे. आणि ते तुम्हाला माहीत असतील. हर्बिव्हरस, कार्निव्हरस, ओमनिव्हरस. जे प्लॅन्टवर डायरेक्ट डिपेंड आहे ते हर्बिव्हरस आणि जे दुसऱ्या ॲनिमलला खातात ते कार्निव्हरस. ओके, हे तुम्हाला सगळं माहीत आहे. त्यामुळे हे क्वेश्चन जर तुमचं यामध्ये आपण दिलेलं आहे. पुढला क्वेश्चन 3 दिलेला आहे. विच फीचर कॅन बी कन्सिडर ॲज ऑल इन्क्लुझिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लाईफ. आता जे काही लाईफचं कॅरेक्टरिस्टिक आहे आपण जे घेतले ना 5, एजपासून ग्रोथपासून ते सर्व, तर त्यापैकी कोणता असं कॅरेक्टर आहे का ते आपण लिव्हिंग थिंगसाठी कन्सिडर करू शकतो आणि का बरं? त्याचा ॲन्सर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे. मेटाबॉलिझम का बरं ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बाकीचे का बरं नाही ते मग तुम्हाला सांगितलेलं आहे. याची मला चांगली तयारी करून ठेवा. हे क्वेश्चन मी तुम्हाला मीटिंगमध्ये विचारणार आहे, डिस्कशनमध्ये. ठीक आहे, नंतर खाली परत क्वेश्चन दिलेले 2, थिंक अबाउट इट असे दिलेले. त्यापैकी पहिला दिलेला आहे कॅन मेटाबॉलिक रिॲक्शन. मेटाबॉलिक रिॲक्शन म्हणजे कोणत्या? केमिकल रिॲक्शन ऑकर्स इन द बॉडी डेमॉन्स्ट्रेटेड इन अ टेस्ट ट्यूब बी कॉल्ड लिव्हिंग. क्वेश्चन समजून घ्या. क्वेश्चन असं विचारलं आहे का ज्या मेटाबॉलिक रिॲक्शन चालतात, मेटाबॉलिझम जे चालतं, हे जर आपण टेस्ट ट्यूबमध्ये जर घेतल्या किंवा हे जर टेस्ट ट्यूबमध्ये होत असतील तर त्याला आपण लिव्हिंग म्हणू शकतो का? याचा तुम्हाला आन्सर सांगायचं आहे. तुम्हाला जी हिंट देतो मी, याची हिंट आहे टेस्ट ट्यूब बेबी. हिंट काय? टेस्ट ट्यूब बेबी. तुम्हाला एक हिंट दिलेली आहे, तुम्ही मला ते सांगायचं आहे का त्याला आपण लिव्हिंग म्हणू शकतो का नाही. पुढला क्वेश्चन 3 दिलेला आहे. नाव डेज पेशंट आर डिक्लेअर्ड ब्रेन डेड अँड आर ऑन लाईफ सपोर्ट. एखाद्या पेशंटचा ब्रेन डेड होतो त्याला आपण लाईफ सपोर्टवर ठेवतो. ओके, दे डू नॉट शो एनी साइन ऑफ सेल्फ कॉन्सिक्वेन्स. आर दे लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग? ओके, मग थोडक्यात त्यांनी काय सांगितलं आहे का त्यांच्यामध्ये लिव्हिंग थिंगची कोणत्या प्रकारचे कॅरेक्टर दिसत नाही, ते एका जागीच असले पडलेले असतात, पण त्याला आपण लिव्हिंग म्हणतो का डेड म्हणतो याचा तुम्ही मला आन्सर सांगायचं आहे. हे 2 क्वेश्चन प्लस तुम्हाला आत्तापर्यंत मी जे क्वेश्चन विचारले आहे ते क्वेश्चन तुम्ही राईट करून घ्यायचे आणि त्याचे मला आन्सर तुम्ही आता काही लेक्चरला जे मी आता विचारणार ते आता सांगायचे आणि जे पुढे लेक्चरला विचारणार ते पुढे लेक्चरला सांगायचे.
आता आपण काय केलेलं आहे, जो लिव्हिंग वर्ड चॅप्टर आहे यापैकी जो रिड्यूस झालेला सिलेबस आहे तो रिड्यूस झालेला सिलेबस कट करून आपण बाकीचा जो आहे तो पार्ट आपण आता एंड केलेला आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही असं गृहीत धरून चालू शकता की तुमचा लिव्हिंग वर्ड जो चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 1 तो काय झालेला आहे, कंप्लीट झालेला आहे. आता यामध्ये तुम्हाला पुढं हर्बेरियम नावाचा एक पॉईंट दिलेला आहे, त्यानंतर बॉटॅनिकल गार्डन्स आहे, म्युझियम आहे, झुलॉजिकल पार्क असतील, बायोडायव्हर्सिटी पार्क्स असतील आणि त्यानंतर की असेल. हे खूप सिंपल टॉपिक आहे, तुम्ही जस्ट रीड जरी केली तर तुमच्या लक्षात येईल ते ॲक्च्युअल काय आहे. आणि ते रीड करा आणि रीड करून जर नाही समजले तर मग मला इन्फॉर्म करा, मी तुम्हाला ते थोडक्यात नंतर सांगून देईल. आणि मला असं वाटतंय का तुम्हाला हे चांगल्या प्रकारे समजलेलं आहे, व्हॉट इज लिव्हिंग, व्हॉट इज नॉन लिव्हिंग. आता हा आपला चॅप्टर एंड झाला आहे. याच्यावर जे काही क्वेश्चन असतील एक्सरसाइजमधले ते एक्सरसाइजमधले जेवढा पार्ट शिकून झाला त्याचे आन्सर तुम्ही नोटबुकमध्ये राईट करून ठेवायचे आहे. तुमची नोटबुक कधी पण मागितली जाईल. ठीक आहे, थांबा आपण पुढल्या लेक्चरला. आता जो मीटिंग झाल्यानंतर ज्यावेळेस पुढलं लेक्चर आपलं बायोलॉजीच होईल त्यावेळेस आपण जो पुढला चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 2 सिस्टेमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा स्टार्ट करणार आहोत. धन्यवाद.